हे आमच्या बागातले नारळ, ही आमची बाग आहे बाजूकच असा 100 माड असतात आमचे 100 माड. स्पेशल सोलकढी ती आमच्या नारळापासूनच बनवली आता, आमचे स्वतःचे नारळ. आणि त्याच्याबरोबर आम्ही तेल पण काढतो. आता आपण नारळ किसूया. चला आता आपण सोलकढी बनवूया. ह्या असा सगळा सोलकढी बनवता साहित्य. ह्यो आमचं आदळ म्हणजे त्याका तुम्ही म्हणटलात विळी. आणि आता विळीवरती आपण खोबरा किसून घेऊया. पहिल्यांदा खोबरा महत्त्वाचा, सोलकढी खोबरा महत्त्वाचा असा. माझं नाव प्रथमेश विष्णू बागकर. पहिला खोबरा किसूया. या खोबरा किसून झाला ना का खोबऱ्याचा रस महत्त्वाचा सोलकढी समजला. रस जेवढं चांगलं येतो तेवढी सोलकढी तुमची चांगली होते. हां शकळे नाही म्हणजे ओले नारळ वापरायचे, सुके नारळ वापरायचे ना. सुक्या नारळाचा रस येणार नाही समजला. ओल्या नारळाचा रस चांगला येतात म्हणून ओले नारळ वापरायचे प्रयत्न करायचो. स्वतःचे असल्यामुळे आम्ही आमचे काढले आणि हाडले. आता हे आपलं खोबरं किसून झालेलं आहे. फक्त 2 नारळ किसलेले आहे आपण. आणि आता आपण सोलकढी बनवूया. हे मिक्सरचं भांडं आणि ह्याच्यामध्ये हे सगळे पदार्थ आहेत ना ते एकत्र टाकायचे. म्हणजे ही आपली लसूण घेतली. त्याच्यानंतर हे कोथिंबीर, मस्त कोथिंबीर. त्याला पुदिना, जरा स्वादिष्टसाठी पुदिना. ही आहे मिरची, भाजलेली बडीशेप स्वादसाठी. आणि ही जिरं भाजलेलं नाही, हे जिरं. आणि हे थोडंसं आलं. हे सगळे पदार्थ ना डायजेशनसाठी अतिउत्तम आहेत. आणि थोडंसं हिंग टाकायचा. हां हिंग टाकायचा. त्याच्यानंतर हे गूळ, काय काळं गूळ पण गूळ असतं ना ते आपल्या शरीरासाठी अतिउत्तम, ते पण वापरतात. हां खातात. जरासं गूळ टाकायचं. हां हे बरोबर 9 ते 10 घटक होतात. आणि हे खोबरं, हे सगळं आवरण एकत्र करायचं आणि मिक्सरला लावायचं. आणि ह्याचा रस काढायचा चांगला. म्हणजे किती नारळाचं बनवता, किती क्वांटिटीमध्ये बनवता? आता एका टायमाला जवळजवळ 4 नारळ, कधी 6 नारळ. एका दिवसात ही सोलकढी कधी संपते. त्याच्यामुळे 6 नारळाची पण होते कधी असं. म्हणजे कस्टमरवरती अवलंबून आहे. जसे गेस्ट जसे येणार ना त्याच्यावरती अवलंबून आहे. ह्याच्यात पाणी टाकूया. बरोबर पाणी टाकलं आहे ना का हे मिक्सरला लावून घ्यायचं. आणि हे मिक्सरला आता हे मस्तपैकी बारीक झालेलं आहे. आता आपण काय करायचं, हा मिक्सर खोलायचा आणि हे सगळे वाटप आहे ना हा पूर्णपणे गाळून घ्यायचं. म्हणजे ह्याचं पूर्ण म्हणजे ज्यूस काढतात ना तसं आहे ते. कळलं? काय करतो आपण, तो जोता फेकून द्यायचा. त्याचा उपयोग काय नाही. कळलं? पाणी जरा जास्त लागतं म्हणजे कळलं तर ते गाळलं जातं. आपल्याकडे सोलकढी कशी मिळते? सोलकढी आम्ही ग्लास 50 रुपये देतो. 50 रुपये. हां ह्याच्यात 10 आयटम असतात सगळे टोटल मगाशी सांगितल्याप्रमाणे. हा राहिलेलं चोतं असतं ना तर टाकून द्यायचं समजलं. हा चोथा बाजूला काढून घेऊया. हां तोच हो. कोकम ह्याला आपण आगळ म्हणतो. कोकममध्ये आणि आगळमध्ये काय फरक? म्हणजे आता कोकम झाडावरनं काढली जाते. ती काढल्यानंतर त्याच्यातनं आगळ निघतोय. हा रंग तो आगळ निघतो तो एका बाजूला होतोय. आणि ही सोलं असतात ती एका बाजूला होत्या. हां आगळ निघतो त्याचा. हा आगळ आहे. आता आगळ टाकूया आपण. आगळमुळे रंग येणार. आगळमध्ये रंग येणार. जरा आंबट असतोय. कळला? सफेद कलर आहे पण हा कोकम आगळमुळे याचा कलर येतोय. हा कलर येतोय. आपल्याला जर अजून कलर पाहिजे असेल तर बीट टाकू शकता. बीट टाकल्यामुळे आणखी लाल भडक होते तिकडे. आणि अजून एक घटक वाढणार. हां अजून एक घटक वाढणार. विटामिन ए वाढणार. हां आणि आता आपण ह्याच्यात मीठ टाकूया. ना आता मीठ टाकूया ना. अजून आगळ टाकायला. आता सोलकढी आपली तयार झालेली आहे. आता तुम्ही दोघंजण पिऊन बघा आनंदीची स्पेशल सोलकढी. एकदम फ्रेश कोकोनटची एकदम फ्रेश. हे आपण आता थोडंशी बनवली आहे. आपण जास्त बनवतोय. कळलं? आता कोथिंबीर जरा वरण टाकूया. आता बघा पिऊन तुम्ही. ही घ्या आता आमच्या आनंदीची स्पेशल सोलकढी.